नाशिक टीसीएस धर्मांतरण प्रकरणातील आरोपी निदा खानला 11 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। काल एमआयएम नगरसेवकाच्या घरातून केलेली अटक। छत्रपती संभाजीनगरमध्ये नाशिक पोलिसांची ही कारवाई। निदा खानला लपवल्याप्रकरणी आता एमआयएम नगरसेवक मतीन पटेलही सह आरोपी। नाशिक पोलिसांकडून मतीन पटेल विरोधात गुन्हा दाखल, मोबाईलही जप्त। निदा खान फरार होण्यामागे इम्तियाज जलील यांचा हात, यामागे मोठं षडयंत्र। जलील यांना देखील सह आरोपी करून चौकशी व्हावी, मंत्री संजय शिरसाट यांच्यासह गोपीचंद पडळकर यांचा हा आरोप। आरोप सिद्ध होईपर्यंत कुणीही दोषी होत नाही। निदा खानकडे हायकोर्ट सुप्रीम कोर्टाचा पर्याय। चूक नसल्यास एमआयएम निदा खानला मदत करेल, इम्तियाज जलील यांच्याकडून भूमिका स्पष्ट। सुवेंदू अधिकारी हे पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री। अमित शहांच्या नेतृत्वातील बैठकीत विधिमंडळ दलाचा नेता म्हणून निवड, उद्या शपथ घेणार। तमिळनाडूमध्ये थलपती विजय सत्ता करणार स्थापन। इतर पक्षांच्या पाठिंब्यानं विजयने बहुमताचा आकडा गाठला, अशी सूत्रांची माहिती। टीव्हीकेला सीपीआय, सीपीएम आणि व्हीसीके या पक्षांचाही पाठिंबा। आजारपणातून बरे झाल्यानंतर शरद पवार पहिल्यांदा साताऱ्यात। कार्यकर्त्यांकडून फुलांची उधळण करत जंगी स्वागत। उद्या रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमाला राहणार उपस्थित। कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर शिंदेच्या सेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा। कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून निर्णय घेणार, पारकर यांची ही माहिती। आम्ही पारकर यांच्यावर पाणी सोडलंय, विनायक राऊत यांची टीका। राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची स्थिती विदारक। संभाजीनगरच्या पैठणमध्ये 1 टन कांदा विकूनही हाती 0 रुपये, उलट अडतालाच खिशातून दिला 1 रुपया। करमाळ्यामध्ये 73 पोती कांदा विकणाऱ्या शेतकऱ्याच्या हातात केवळ 400 रुपये। कलिंगडमुळे नाही तर उंदीर मारण्याच्या औषधामुळे डोकाडिया कुटुंबाचा मृत्यू। मुंबईमध्ये कलिंगड खाल्ल्यानंतर मृत्यू झाल्याच्या प्रकरणात धक्कादायक माहिती। वैद्यकीय अहवालानंतरही पायधुनी परिसरातील बाजारातून कलिंगड गायबच।